नंदुरबार तालुक्यात पावसामुळे मोठे नुकसान। गेल्या 2 दिवसांपासून नंदुरबार व आष्टे मंडळात 65 मिलीमीटरपेक्षा जास्त पाऊस झाला असून त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे। नंदुरबार तालुक्यातील आष्टे व नंदुरबार मंडळामध्ये केळी, पपई, कापूस, मका यासारख्या पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याचे तहसीलदार प्रदीप पवार यांनी सांगितले। वादळी वाऱ्यामुळे अनेक झाडे उन्मळून पडली आहेत, तसेच जनावरांचे मृत्यू झाल्याची माहितीही समोर आली आहे। तहसीलदार पवार यांनी शेतकऱ्यांच्या शेतावर जाऊन नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना धीर दिला। तातडीने पंचनामे करण्याचे आदेश देण्यात आले असून पंचनाम्यानंतर नुकसानीची आकडेवारी स्पष्ट होणार असल्याचे तहसीलदारांनी स्पष्ट केले आहे। नुकसान झालं ज्यावेळेस मी पाहिलं त्यावेळेस मी कृषी अधिकारी उत्सव पाटील यांना त्वरित कॉल केला। ते मला म्हणत होते की मी 12-1 पर्यंत तिथं पोहोचेल, मग पाणी करू। त्यानंतर तलाठीला कॉल केला। तलाठीने ती रजेवर असताना मेडिकल रजा आहे तिची, माझी तब्येत नाही बरोबर, ज्याच्याकडे चार्ज दिला आहे यादव आप्पा, त्यांना पण मी कॉल केला। त्यांनी मला असं सांगितलं की मी धुळ्याला आलो आहे, माझे बखाटे दुखत आहे, मी उपचारासाठी आलेलो आहे, म्हणून मी उद्या येईल, उद्या पंचनामा करेल। शासनाला सांगूनसुद्धा शासन वेळेवर येत नाही, तर आम्ही कुणाकडे दात मागायचा, एवढीच आमची विनंती आहे। शासनाने लक्ष द्यावं आणि अधिकाऱ्यांना ताकीद द्यावी। माननीय तहसीलदार साहेब यांनी सुद्धा त्यांना कळवावं व ताकीद द्यावी, एवढीच विनंती मी तहसीलदार साहेबांना करतो। एवढी माझी हात जोडून विनंती आहे, कारण की माझे फार मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेलं आहे। कारण की 15-20 लाखाचं नुकसान झालं आहे, केळी, पपई सगळी मिळून, म्हणून माझी एवढी कडकडीची विनंती। तर काल साधारणपणे नंदुरबार तालुक्यामध्ये संध्याकाळी 5 वाजल्यापासून पावसाला सुरुवात झालेली आहे। पावसासोबतच मोठ्या प्रमाणावर वादळी वारा आलेला होता। तर त्या वादळी वाऱ्यामुळे जे आहे ते बहुतांश शेती पिकाचं नुकसान झालेलं आहे। तर आपल्या भागामध्ये जर पाहिलं तर नंदुरबार सर्कल असेल आणि आष्टा सर्कल असेल, या 2 सर्कलमध्ये 65 मिलीमीटरपेक्षा जास्त पाऊस झालेला आहे। त्यामुळे या 2 सर्कलमध्ये नुकसानीचं प्रमाण जास्त आहे। इतरही भागामध्ये नुकसान झालेलं आहे, विशेषतः केळी, पपई, कापूस या पिकांचं जास्त नुकसान झालेलं आहे आणि ही पिकं थोडीशी पाण्याला सेन्सिटिव्ह असतात। काल जो सुरुवातीला वादळाचा तडाखा आला, तर त्या वादळाच्या तडाख्यात अगदी हा जो धुळे रस्ता आहे, नंदुरबार धुळे रस्ता, तर या रस्त्यालासुद्धा खूप साऱ्या वाहनांचं नुकसान झालेलं आहे। झाडं वाहनावर पडलेले आहेत, विजा पण पडलेल्या आहेत, त्याच्यामुळे काही जनावरांचा मृत्यू झालेला आहे। तर प्रशासनामार्फत आपण सर्व तलाठी, कृषी सहाय्यक यांना सर्व शेती पिकाचं जे नुकसान झालेलं आहे किंवा इतर जनावरांचं जे मृत्यू किंवा जीवितहानी झालेली आहे, तर त्याचे पंचनामे करण्यास संबंधी सूचना दिलेल्या आहेत। आज सर्व ठिकाणी जे आहे ते पंचनामे होत आहेत तलाट्यांच्या आणि कृषी सहाय्यकांच्या माध्यमातून। तर त्याची प्राथमिक आकडेवारी आता आमच्यापर्यंत जे पंचनामे आलेले आहेत त्याच्यात पूर्णतः अजून सर्वेक्षण पूर्ण झालेलं नसल्यामुळे आकडेवारी देता येणं मुश्किल आहे, परंतु संध्याकाळपर्यंत आमच्याकडे सर्व आकडेवारी येऊन जाईल आणि त्यानुसार जे आहे शासनामार्फत या शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी प्रशासन सजग आहे। येत्या 2-3 दिवसामध्ये सुद्धा पावसाची शक्यता सांगितलेली आहे, त्याच्यामुळे आपल्या पंचनाम्याचं काम जे आहे ते पुढच्या 2-3 दिवससुद्धा चालेल पावसाच्या परिस्थितीनुसार। तर माझी सर्व शेतकऱ्यांना विनंती आहे आणि सर्व शेतकऱ्यांना आपल्या माध्यमातून मी आवाहनसुद्धा करू इच्छितो की सर्वांनी धीर सोडू नका, प्रशासन आपल्यापर्यंत पोहोचेल। ज्या ठिकाणी प्रशासन पोहोचायला थोडाफार उशीर होईल त्या ठिकाणी लोकांनी आमच्याशी संपर्क साधा। जर तलाट्याचा किंवा मंडळ अधिकाऱ्याचा संपर्क नाही झाला तर तुम्ही तहसील कार्यालयाशी संपर्क साधा, कृषी कार्यालयाशी संपर्क साधा। आमचे लोक तुमच्या दारापर्यंत येतील, शेतापर्यंत पोहोचतील आणि सर्व पंचनामे होतील, याच्यासाठी आम्ही सर्वजण कटिबद्ध आहोत। धन्यवाद। अशाच घडामोडींचा आढावा घेण्यासाठी आजच आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा।